नमस्कार, मी अच्युत गोडबोले. उद्याच्या तंत्रज्ञानाविषयी आणि त्यामुळे जगामध्ये काय काय परिणाम होतील याविषयी मी बोलणार आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा गाभा असा की उद्याचं तंत्रज्ञान जगामध्ये धुमाकूळ घालणार आहे. ते बदलण्याचा वेग हा प्रचंड मोठा असेल आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात खळबळ माजणार आहे. मी जे बोलणार आहे त्याला काही भाग 5 वर्षात येईल, काही भाग 10 वर्षात येईल, काही भाग 2-3 दशकांनंतर येईल, कदाचित या शतकामध्ये होतील. पण यातल्या बऱ्याचशा गोष्टी या शतकामध्ये येतील आणि त्यामुळे जी मुलं जी आत्ता अभ्यासक्रम घेत आहेत किंवा शिकत आहेत किंवा जे व्यावसायिक आहेत त्यांना या गोष्टीची एक कल्पना असली पाहिजे. कारण जे प्रचंड वादळं येणार आहेत त्याची आपल्याला कल्पना असली पाहिजे. त्यामुळे आपण एकदम बेसावतपणे ह्याच्यात ओढले जाणार नाहीत, म्हणून हा सगळा मी उपद्व्याप करतोय. त्यासाठी आपल्याला खरं म्हणजे इतिहासात थोडंसं डोकावलं पाहिजे. 1400 कोटी वर्षापूर्वी आपलं विश्व निर्माण झालं. 450 कोटी वर्षापूर्वी म्हणजे 4.5 बिलियन इयर्स एगो आपली पृथ्वी निर्माण झाली आणि 3.75 बिलियन इयर्स म्हणजे 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव निर्माण झाला. त्यानंतर उत्क्रांती होत गेली आणि माणसाचा इतिहास म्हणजे मनुष्य सदृश्य प्राण्याचा इतिहास खरं म्हणजे 45 लाख वर्षांचा आहे. पण माणसाचा इतिहास साधारणतः 1 लाख वर्षांचा आहे असं आपण गृहीत धरतो. त्या 1 लाख वर्षांचा अल्विन टॉफलर 3 विभागात विभाजन करतो. एक म्हणजे शेती, दुसरं म्हणजे उद्योग आणि तिसरं म्हणजे सेवा. शेतीचा काळ हा कित्येक दशसहस्त्र वर्षांचा होता, पण त्यात अजिबात तंत्रज्ञान नव्हतं. त्यामुळे काल आपण जसे जगत होतो तसेच आज जगत होतो. गेल्या आठवड्यात तसंच या आठवड्यात, गेल्या महिन्यात तसंच या महिन्यात, गेल्या वर्षात तसंच या वर्षात, गेल्या दशकात तसंच या दशकात, तसंच शतकात, सहस्त्रकात. त्यामुळे एकंदर आपल्या आयुष्यामध्ये आपण जसं जगतोय त्यामध्ये फरक फारसा पडला नाही. त्यानंतर औद्योगिक क्रांती आली काही शतकांपूर्वी आणि औद्योगिक क्रांतीमध्ये ज्या वेगाने बदल घडत गेले तंत्रज्ञानामध्ये ते शेतीमधल्या कित्येक दशसहस्त्रकांमध्ये जेवढे बदल घडले नाहीत त्याच्यापेक्षा अनेक पटीने बदल हे त्या इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनच्या नंतरच्या काही शतकांमध्ये बदल घडले. आणि नंतर सेवेचं युग सुरू झालं, सर्व्हिसेसचं काळ ज्याला म्हणतो आपण. तशा सर्व्हिसेस म्हणजे हॉटेल इंडस्ट्री, धाबे तर अनेक सहस्त्रकांपासून चालू आहेत. पण मॉडर्न सर्व्हिसेस ज्याला म्हणतो आपण म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बँकिंग, इन्शुरन्स आणि या सगळ्याची वेगाने सुरुवात ज्याला म्हणता येईल ते 1960च्या दशकांमध्ये सुरुवात झाली. ह्याचं कारण त्यावेळी कम्प्युटर्सला सुरुवात झाली आणि कम्प्युटर्स सगळ्या क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालायला लागले. त्याचा इतिहास जर का सेवा क्षेत्राचा जर का आपण इतिहास बघायला लागलो किंवा कम्प्युटर्सचा इतिहास बघायला लागलो तर त्याचे काही दशकांचा इतिहास आहे तो. 1960चं दशक हे मेन फ्रेम्सचं होतं. 70चं दशक हे मिनी कम्प्युटर्सचं होतं. 80चं दशक हे पर्सनल कम्प्युटर्सचं होतं. 90चं दशक हे इंटरनेटचं होतं. 2000च्या नंतर मोबाईल कम्प्युटिंग सुरू झालं आणि 2011 साली इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली आणि 2020च्या नंतर इंडस्ट्री आता 5.0ची सुरुवात सुरू झाली असं म्हणतात. तर हा जो सगळा काळ आहे तो सगळा काळ हा प्रचंड वेगाने वाढत गेला. म्हणूनच मी विश्वाच्या उगमापासून सुरुवात केली की कित्येक दशसहस्त्रकांपेक्षा काही शतकांमध्ये तंत्रज्ञानाचा वेग वाढला आणि त्यामुळे आपल्या आयुष्याचा बदल सुरू झाले. आणि सेवा क्षेत्रामध्ये काही दशकांमध्ये जे काही बदल झाले ते औद्योगिक क्रांतीमधल्या कित्येक शतकांपेक्षाही जास्त मोठे होते, जे शेतीमधल्या कित्येक दशसहस्त्रकांच्या पेक्षाही जास्त मोठे होते. मी आता एका वाक्यात सांगायचं झालं तर गेल्या दशकामध्ये तंत्रज्ञानामध्ये माणसाने जेवढी प्रगती केली तेवढी प्रगती माणसाच्या संपूर्ण इतिहासात तेवढी प्रगती झाली नाही. ह्याचं कारण आपण काही प्रचंड बुद्धिमान झालो का तर तसं झालं नाही. पण न्यूटन जसं म्हणायचा की मी माझ्या प्रिडिसेसर्स म्हणजे माझ्या पूर्वजांच्या खांद्यावर उभा आहे, कोपर्निकस, गॅलिलिओ, टायको ब्राहे वगैरे, तसं आपण कित्येक आता लाखो लोक जे संशोधन करतायत आज तंत्रज्ञानावर. मग अब्दुल कलाम म्हणायचे 3 T's या शतकामध्ये गाजतील. IT, BT आणि NT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी. या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रचंड लाखो लोक आज काम करत आहेत जगामध्ये. त्या सगळ्यांच्यावर आपण त्यांच्या सगळ्यांचं संशोधन एकमेकांना पूरक आहे आणि त्याच्यावर आपण उभे आहोत. म्हणून आज त्याला वेग एवढा प्रचंड वाढलेला आहे
आणि म्हणूनच गेल्या दशकात जेवढी प्रगती झाली तेवढी संपूर्ण मानवी इतिहासात प्रगती झाली नाही, तेवढी प्रगती झाली. याचा अर्थ माणूस चांगला झाला का? तर तसं नाही. माणूस अजून एक म्हणजे गळे दाबतो, आपण युद्ध करतो, खोटं बोलतो, फसवतो, माणसांना एकमेकांना मारतो. माणूस तेवढं सुधारला की नाही हा वेगळा विषय आहे. पण तंत्रज्ञानामध्ये जी प्रगती आहे ती इतक्या प्रचंड वेगाने वाढते आणि त्यामुळे आपण ज्या तऱ्हेने काम करतो त्या कामाचं स्वरूप बदलणार आहे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की 80च्या दशकात पर्सनल कम्प्युटर्स आले, त्याच्या अगोदर कम्प्युटर्सना फारसा काही कोणी विचारत नव्हतं. फक्त बँकिंग, कुठे डेटाबेस, बॅच प्रोसेसिंग होतं, त्यात पंच कार्ड्स होती. मेन फ्रेमच्या वेळी तर लोकांना भीती वाटायची कम्प्युटरची. म्हणजे मी जेव्हा IBMमध्ये होतो तेव्हा कस्टमर्सकडे जायचो आणि म्हणायचो की आम्हाला तुमचे प्रोग्रामिंग मला करायला आवडेल म्हणून आमच्या कस्टमरना सांगायचो. कस्टमरना त्यात फार रस नसायचा, कारण मॅन्युअली केलेले रिपोर्ट्स हे जास्त लवकर यायचे. ते पहिल्यांदा कार्ड पंच करा, ते लिस्टिंग करा, ते चेक करा, पुन्हा करेक्शन करा, पुन्हा लिस्ट करा आणि शेवटी रिपोर्ट काढा. ते बॅच प्रोसेसिंगनी तोपर्यंत मॅन्युअली रिपोर्ट्स ते तयार असायचे. त्यामुळे आमच्याकडे लक्ष फारसं कोणी द्यायचं नाही. त्यानंतर 70च्या दशकात मिनी कम्प्युटर्स ऑनलाईन चालू झालं, थोडे डेटाबेसेस आले. 80च्या दशकात जेव्हा पर्सनल कम्प्युटर्स आले तेव्हा मात्र आकार कमी झाले, किमती कमी झाल्या, प्रत्येकाच्या डेस्कवर कम्प्युटर दिसायला लागले आणि कम्प्युटर्सनी सगळ्या क्षेत्रामध्ये पादाक्रांत करायला सुरुवात केली. शिक्षण, आरोग्य, रिटेल, कारखाने, उत्पादन, हेल्थ केअर, एज्युकेशन, सगळीकडे कम्प्युटर्सनी धुमाकूळ घालायला हळूहळू सुरुवात झाली. आणि अमेरिकेने ते सगळं कॅच केलं पहिल्यांदा, म्हणून अमेरिकेमध्ये सगळ्या लोकांनी कम्प्युटरायझेशन करायला सुरुवात केली. कम्प्युटरायझेशन म्हणजे फक्त आहे तेच मॅन्युअली जे करतो तेच कम्प्युटरवर टाकायचं असं नव्हे. त्यामुळे बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग नावाची एक पद्धत निघाली 1980च्या दशकात. म्हणजे फक्त आपण मॅन्युअली जे करतो तेच कम्प्युटरवर ऑटोमेट करायचं, त्याला ऑटोमेट करणं, कम्प्युटराईज करणं असं नव्हतं. तर तुम्ही जे करता ते आमूलाग्र बदला आणि आता कम्प्युटर कम्युनिकेशन तुमच्या जोडीला आहे त्याचं गृहीत धरून तुम्ही ते करा, अशी ट्यूब सुरू झाली. आणि त्यामुळे सगळ्यांनी सगळ्या सिस्टम्स रिडिझाईन करायला सुरुवात केली. त्याला BPR, बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग म्हणतात. आणि त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र क्रांतिकारक बदल व्हायला सुरुवात झाली. म्हणजे उदाहरणार्थ ATM झाले. ATM जेव्हा आले त्यावेळी टेलर क्लार्क्स, पूर्वी आपण बँकेमध्ये पैसे जमा करायला किंवा विड्रॉ करायला जायचो तर टेलर क्लार्क्स होते. ATM झाले आणि त्यांचे जॉब्स गेले. CAD CAM आलं आणि पूर्वी ड्राफ्ट्समॅन अगदी मशीन ड्रॉईंग करायचे कुठल्याही उत्पादनामध्ये, त्यांचे जॉब्स गेले. आणि CAD CAM जर का त्यांना आलं नाही तर त्यांचे जॉब्स गेले, तर त्यांना अनलर्निंग आणि लर्निंग करावं लागलं. तसंच ॲनिमेशनसाठी म्हणजे वॉल्ट डिझनीने आपल्या ॲनिमेशनसाठी शेकडो आर्टिस्ट ठेवले होते. म्हणजे कुठलेही मांजर एका टोकावरून दुसरीकडे जातं आहे असं दाखवायचं झालं तर ते मांजर एक चित्रकार ते चित्र काढायचा मांजराचं भिंतीच्या या टोकाला, मग थोडं हल्लं आहे म्हणून आणखीन एक चित्र काढायचं, थोडं आणखीन हल्लं आहे असं आणखीन चित्र काढायचं. असं करत करत ते मांजर दुसऱ्या टोकापर्यंत गेलं आहे अशी चित्र काढायचा. आणि नंतर ती सगळी चित्र शूट करायची, डिस्कवर ठेवायची आणि ती आपल्याला दाखवायची दर सेकंदाला 10पेक्षा जास्त या दराने. कारण प्रत्येक चित्र आपल्या डोळ्याच्या रेटिनावर 1.0 सेकंद टिकतं. त्यामुळे 10पेक्षा जास्त दराने जर का ती चित्र दाखवली तर आपल्या डोळ्याची फसवणूक होते आणि आपल्याला ते संपूर्ण मांजर पळतंय असं आपल्याला दिसतं. म्हणजे पण त्याच्यावरची हजारो चित्र आपल्याला काढावी लागायची. टॉम अँड जेरीची आपण माणसं छानपैकी बघायची 1 तासाची फिल्म, पण त्याकरता हजारो चित्र शेकडो आर्टिस्ट त्यांनी आपल्या गराजमध्ये ठेवले होते कॅलिफोर्नियामध्ये. ॲनिमेशनचं सॉफ्टवेअर आलं आणि ते सगळे आर्टिस्ट आता बेकार झाले. तसंच वर्ड प्रोसेसर आलं आणि टायपिस्ट बेकार झाले. DTP आलं. आज DTPच्या कुठलंही वर्तमानपत्र कुठलंही पुस्तक प्रकाशित होऊ शकत नाही. त्यामुळे संपूर्ण टायपिस्टना नवीन शिकावं लागलं. आणि अनलर्निंग आणि लर्निंग, आणि हे आता इतक्या झपाट्याने होणार आहे की 6 वेळेला लोकांना आपले जॉब्स बदलावे लागतील. एका सोशिओलॉजीने सांगितलं जॉब बदलणं म्हणजे सिटी बँकेतनं बँक ऑफ अमेरिकेत जाणं किंवा TCSमधून इन्फोसिसमध्ये जाणं नव्हे. तर आपण ज्या तऱ्हेने जॉब करतोय ते ऑब्सोलीट होणं, ते कालबाह्य होणं आणि नवीन तऱ्हेने आपल्याला काम करावं लागणं, याला हे 6 वेळा करावं लागेल. त्याच्या सायकोलॉजीवर काय परिणाम होतील हे सगळं भाग वेगळा, पण सातत्याने बदल स्वीकारावे लागतील. आणि त्याचा रेट हा एवढा प्रचंड वाढणार आहे की त्यामुळे त्याचे काय परिणाम होतील आणखीनच वेगळा भाग. त्यामुळे PC झाले आणि त्यांनी सगळं चित्र बदललं. म्हणजे अमेरिकेमध्ये जेव्हा त्यांनी पहिल्यांदा स्वीकारले
त्यावेळी प्रोग्रामर्स त्याला मिळेनात, कारण दर प्रोग्रामरला दर तासाला $100 द्यावे लागायचे. त्यावेळी मी त्यावेळी पटणीत होतो. नारायण मूर्तींनी पटणी सोडून इन्फोसिस चालू केली. त्याच खुर्चीवर बसून मी 11 वर्ष पटणी चालू केली. आम्ही सगळे अमेरिकेत जायचो. आम्ही म्हणायचो की आम्ही प्रोग्रामर्स तिकडे पाठवतो. तिकडे पाठवतो. विमानाचा खर्च, त्याचा पगार, त्याचा हॉटेलचा खर्च सगळं धरून आम्ही $60 तासाला या रेटने आम्ही तुम्हाला देतो. तुम्हाला $100 लागतात अमेरिकन प्रोग्रामर करता. आम्हाला वाटलं आम्हाला अगदी प्रचंड बिझनेस मिळेल. पण त्या भारताच्या विषयी इमेज खूप वाईट होती. त्यांना समजून सांगायला बराच काळ जावा लागला. पण नंतर मात्र 1980च्या दशकात 1 लाख प्रोग्रामर्स अमेरिकेत गेले. 1990 सालात इंटरनेटचा काळ होता. त्यावेळेला संपूर्ण सॅटेलाईट लिंक्स आल्या आणि मग मुंबई, पुणे, चेन्नई, बंगलोर, दिल्ली, कलकत्ता सगळीकडे सॉफ्टवेअर सेंटर्स चालू झाली. 2000 सालानंतर मोबाईल कम्प्युटिंगचं युग चालू झालं आणि 2011 साली इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, इंडस्ट्री 4.0 म्हणून जो प्रकार आला तो त्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली. वेळपासून AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर अनेक तंत्रज्ञानं निघाली. त्याच्याविषयी मी सांगणार आहे. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन म्हणजे पहिली इंडस्ट्रियल रेव्होल्युशन स्टीम इंजिनची होती. ती 1970 सालापासून सुरू झाली. आपल्याला माहिती आहे रेल्वेज वगैरे निघाल्या. दुसरी इंडस्ट्रियल रेव्होल्युशन ही मास प्रोडक्शनची होती. 1920 सालापासून सुरू झाली. फोर्ड मोटर्सनी पहिल्यांदा मास प्रोडक्शन सुरू केलं. त्यावेळी मॅनेजमेंटमध्ये फ्रेडरिक टेलरने आपल्या थिअरीज मांडल्या. तिसरी इंडस्ट्रियल रेव्होल्युशन 1960 सालापासून साधारण सुरू झाली. चिप्स आलेल्या होत्या आणि कम्प्युटर आलं, इलेक्ट्रॉनिक्सची ती रेव्होल्युशन होती. आणि चौथी इंडस्ट्रियल रेव्होल्युशन होती, त्याला स्मार्ट ऑटोनॉमस सिस्टम्स फ्युएल्ड बाय मशीन लर्निंग अँड डेटा लर्निंग असं म्हणतात. ती 2011 सालापासून सुरुवात झाली आणि ती इंडस्ट्री 4.0 जी आहे त्याच्यात 8 साधारण तंत्रज्ञान आहेत. त्याच्याविषयी मी थोडंसं बोलणार आहे. त्यात क्लाउड कम्प्युटिंग आहे, 5G आहे, IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्ज आहे, IIoT म्हणजे इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्ज आहे, बिग डेटा आहे, ऑग्मेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी आहे, 3D प्रिंटिंग आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मुद्दामून सगळ्यात शेवटी बोलणार आहे, पण या सगळ्याच्या विषयी मी एक थोडक्यात माहिती सांगतो. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे आपण प्रत्येकाकडे आपल्याला मोठं कम्प्युटरचं जाळं, हार्डवेअर सॉफ्टवेअरचा स्टाफ ठेवण्याच्या ऐवजी कित्येक कंपन्यांनी मोठ्या हार्डवेअरचे सर्व्हर्स निर्माण केले आणि ते सर्व्हर्सवरती आपला सगळा डेटा आपण ठेवू शकतो. मग आपण जसं भाड्याने एखादा कम्प्युटिंगच्या सर्व्हिसेस वापरतो तसं त्यांनी ज्यांनी हे सगळं क्लाउडच्या सर्व्हिसेस निर्माण केल्या त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांना तुमचं सगळं हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर आम्ही मॅनेज करतो आणि तुम्ही आम्हाला फक्त रेंटलवरती द्या असं करायला सुरुवात केली आणि त्यांनी एक मोठी क्रांती निर्माण झाली. आत्तासुद्धा गुगल, सगळ्या कंपन्यांची अनेक क्लाउड्स आहेत, ॲमेझॉन, सगळ्या लोकांची प्रचंड मोठी क्लाउड्स आहेत आणि अनेक कंपन्या. त्यामुळे आपण क्लाउडवरती आपल्या सगळ्या जीमेल वगैरे जे असतात उदाहरणार्थ त्या सगळ्या क्लाउडवरती ठेवलेल्या असतात. त्यामुळे क्लाउड कम्प्युटिंग धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे प्रचंड मोठ्या आणि जसं जे सर्व्हर्सची किंमत कमी होत गेली तसं जे अतिशय मोठ्या संख्येने हे असे क्लाउड्स मेंटेन केले असतात. आता ते थंड ते कुठे ठेवावे, ते थंड ठेवण्याकरता काय करावं ह्याच्याकरता वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वगैरे वापरल्या जातात. पण क्लाउड कम्प्युटिंग हा फार मोठा भाग आहे. दुसरा भाग हा 5Gचा, 5Gच्या विषयी बोलणार आहे. पण तिसरा IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे घरातल्या सगळ्या वस्तू, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्हपासून AC पासून सगळ्या वस्तू सेन्सर्सनी कंट्रोल केल्या जातील आणि त्या इंटरनेटवरनं एकमेकांशी बोलू शकतील. म्हणजे फ्रीजला आपला कळेल आपोआप आपल्या मधल्या वस्तू किती कमी झालेल्या आहेत आणि तो स्वतः ऑर्डर करू शकेल इंटरनेटच्या थ्रू सप्लायरला की आता मला सफरचंद पाठव. अशी ती खरी कल्पना आहे. आपण अमिताभ बच्चनची एक जाहिरात बघितली असेल, तो बाहेरनं इंटरनेटच्या द्वारे घरातलं AC चालू आणि बंद करू शकतो. ह्याला IoT म्हणतात. कारण आता सगळे जी इक्विपमेंट आहेत ते सगळी सेन्सर्सनी चालतात. आपण जेव्हा मायक्रोवेव्हमध्ये टायमर लावतो कारण त्यात चिप बसवलेली असते, ती कंट्रोल करते किती वेळाने ती बंद होणार, चालू होणार वगैरे. ही सगळी स्मार्ट डिव्हायसेस, त्याला स्मार्ट म्हणतो कारण त्यात चिप असते म्हणून, ही सगळी डिव्हायसेस जेव्हा एकमेकांची जोडली जातील आणि इंटरनेटवरनं जेव्हा एकमेकांशी संवाद साधू शकतील तेव्हा त्याला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतात. IIoT म्हणजे इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स. म्हणजे फॅक्टरी म्हटली तरी मशीनसुद्धा एकमेकांशी बोलू शकतील. म्हणजे मोटारीमध्ये सगळे पार्ट्स त्यांना सेन्सर्स असतील. तो पार्टच सांगेल की माझा आता कार्ब्युरेटर खराब होत चाललेला आहे किंवा अमुक पार्टचं मेंटेनन्स आता करायचं झालेलं आहे. सगळ्या कार बंद पडायला लागली तर सेन्सर्स आपोआप
त्या कारला सांगतील की आता मेंटेनन्स या शॉपमध्ये तू जा म्हणून. तसंच कारखान्यातला प्रत्येक मशीनचं मेंटेनन्स केव्हा आहे, काय तो किंवा किती माल तयार होतो, त्याची एफिशियन्सी किती आहे, आता तो माल पुढच्या कुठल्या वर्क सेंटरला पाठवायचं आहे, हे सगळं बोलू शकेल. त्याला IIoT म्हणतात. बिग डेटा म्हणजे आता संपूर्ण जग हे डेटाने, डेटा इज नेक्स्ट ऑइल म्हणतात. आता आपल्याला डेटा संबंध सेन्सर्स, हजारो लाखो कोट्यवधी सेन्सर्समधनं डेटा येतो, आपल्या स्मार्टफोन्समधनं डेटा येतो, आपल्या फेसबुक आणि आपल्या व्हॉट्सअपमधनं डेटा येतो, आपले रेकॉर्ड्स जी ठेवले असतात एम्प्लॉईजची वगैरे, अत्यंत लाखो कोट्यवधी लोकांची जी सगळे रेकॉर्ड्स आहेत बँकिंग, ह्याच्यातून डेटा येतो. हा सगळा डेटा, हा कित्येक ट्रिलियन्स, प्रचंड मोठा जो डेटा आहे त्याला बिग डेटा म्हणतात. पण हा बिग डेटा म्हणजे फक्त डेटा एकत्र करणं नव्हे, तर त्या डेटा ॲनालिटिक्स आहेत, म्हणजे त्या डेटाचं ॲनालिसिस करून त्यातनं कन्क्लुजन काढणं, हे येतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर बँकेतलं उदाहरण, तर बँकेतल्या सगळ्या कस्टमर्सचा, हजारो कस्टमर्सचा डेटा समजा आपण प्रोव्हाइड केला की त्याचं वय काय, त्याचं लिंग काय, तर शिक्षण काय झालेलं आहे, नोकरी काय आहे, आणि त्याच्याकडे गाडी आहे का, अशा सगळ्या लोकांचा डेटा, 10,000 लोकांचा समजा डेटा आपण प्रोव्हाइड केला, तर तो त्या डेटामधले संबंध शोधतो. त्याला डेटा मायनिंग किंवा डेटा ॲनालिटिक्स म्हणतात. हे संबंध शोधणं, आणि तो मग काहीतरी कन्क्लुजन काढतो की अरे जो MBA त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी 3 वर्ष नोकरी केलेली आहे, तो मनुष्य मोटार गाडी विकत घेतो. असे संबंध सांगणं ह्याला डेटा ॲनालिटिक्स म्हणतात. आणि त्याकरता बिग डेटा म्हणजे खूप डेटा प्रोव्हाइड करावा लागतो आणि त्यातनं तो कन्क्लुजन काढतो. मी नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी बोलीन त्यावेळी त्याच्याविषयी सांगेनच. पण हे जे डेटा ॲनालिटिक्स आहे त्यातून कन्क्लुजन काढणं आहे, हे बिग डेटाचं एक मोठं काम आहे. आणि एकदा बँकेला कळलं की ही माणसं मोटार गाडी घेण्याची शक्यता आहे, किंवा बँक अशा 3 वर्ष नोकरी झालेल्या आणि MBA केलेल्या सगळ्या लोकांची लिस्ट घेऊन त्यांच्या कॉल सेंटरला देतात आणि मग ते आपल्याला फोन करत बसतात, तुम्हाला कार लोन हवं आहे का, कार लोन हवं आहे का. ते जे आपल्याला मिळतं ते या तऱ्हेने मिळतं. त्याला बिग डेटा म्हणतात. ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे आहे त्या रियालिटीवरती काही गोष्टी सुपरइम्पोज करून आपल्याला दाखवणं. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता ऑगमेंटेड रियालिटीचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण मोबाईलवर नुसतं आपलं जमिनीचं हे करायचं, फोटो काढायचा आणि तो टाईलच्या कंपनीला पाठवायचा. तो टाईल आपल्याला वेगवेगळ्या टाईलचं डिझाईन दाखवते, आपण सिलेक्ट करायचं आणि आपण बघू शकतो की आपण ही टाईल लावली तर आपल्या घरातली जमीन कशी दिसेल. हे ऑगमेंटेड रियालिटी झाली. किंवा मी समजा अमुक केशभूषा केली तर कशी दिसेल, अमुक तऱ्हेची दाढी केली तर कसं दिसेल. शर्ट विकत घेताना मी उदाहरणार्थ व्हॅन युसेनच्या वेबसाईटवर जायचं आणि निळा रंग, हाफ शर्ट आणि 34, 36, 42 जे काही साईज असेल तो सांगायचा की तो शर्ट नुसता मला दाखवला जात नाही. आज ॲमेझॉनवर जसं दाखवलं तर ऑगमेंटेड रियालिटी तो माझ्यावर कसा दिसेल हे मी ठरवू शकतो. किंवा ड्युलक्स नावाची कंपनी, की इतर अनेक कंपन्या आज या भिंतीला लाल रंग, या भिंतीला निळा रंग, या गुलाबी रंग कसा दिसेल हे मी न देतात बघू शकतो आणि मग नंतर विकत घेऊ शकतो. ह्याच ऑगमेंटेड रियालिटीने शक्य होतं. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे सगळंच व्हर्च्युअल, म्हणजे सगळंच आभासी जग तुम्ही निर्माण करू शकता. त्याचा टुरिझम इंडस्ट्रीवर खूप परिणाम होणार आहे. म्हणजे तुम्हाला चक्क हिमालयात गेल्यासारखं वाटणं, तुमच्यावर सेन्सर्स बसवले जातील, तुम्हाला हेडसेट बसवावा लागेल, पण त्या सगळ्यामुळे तुम्हाला आभासी जग निर्माण करणं, त्याचा टुरिझम इंडस्ट्रीवर प्रचंड परिणाम होणार. कारण तुम्हाला बसल्या जागी एव्हरेस्टवर जाता येईल, तुम्हाला बसल्या जागी नायगरात जाता येईल. असं सगळं प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्याच्या जगात बदल पडणार आहेत. आणि व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटीचा इतरही बरेच शिक्षण क्षेत्रात प्रचंड हे आहेत की तुम्हाला माणसाच्या शरीराचं एक व्हर्च्युअल म्हणजे डिसेक्शन करायची गरजच नाही. माणसाचं शरीर तुम्हाला डिजिटल बघता येईल, तर ते डिसेक्शन तुम्हाला डिजिटली करता येईल, अवयव बघता येतील. हे सगळं प्रत्यक्ष काहीही चिरफाड न करता असे अनेक त्याचे भाग आहेत. 3D प्रिंटिंग. 3D प्रिंटिंग म्हणजे काय? आपण आत्तापर्यंत जे मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याला सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात. म्हणजे आपण एक लोखंडाचा, पत्राचा जे काही तुकडा घेतो आणि लेथवरती आपल्याला नको असलेला भाग काढतो, म्हणून त्याला सबट्रॅक्टिव्ह प्रिंटिंग म्हणतात. ॲडिटिव्ह प्रिंटिंग म्हणजे आपण जो पार्ट आपल्याला तयार करायचा आहे तो पार्ट आपण त्याचं डिजिटल डिझाईन देतो. जसं आपण NC मशीनला देतो तसं डिजिटल डिझाईनला देतो आणि ज्या मटेरियल्स आपल्याला भाग करायचा आहे, प्लास्टिक असेल, धातू असेल, तो मोल्टन वितळलेला भाग टाकायचा आणि तो डिझाईनप्रमाणे एकावर एक थर बरोबर आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे तो मॅन्युफॅक्चर करतो. त्यामुळे आपल्याला कुठलाही भाग कट करावा लागत नाही, म्हणून त्याला ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात. 3D प्रिंटिंग अतिशय वेगाने वाढतं आहे. आता तर एक देऊळ 3D प्रिंटिंगने तयार झालं आहे साऊथमध्ये.
3D प्रिंटिंगने उद्याच्या जगात संपूर्ण बिल्डिंगच्या बिल्डिंग बांधता येतील. म्हणजे चीनमध्ये उदाहरणार्थ 28 दिवसात 10 मजली इमारतची इमारत तयार झाली. आपल्याकडनं प्लिंथने हे करा आणि ते करा, तयार 28 दिवसात पूर्ण इमारत तयार झाली. 3D प्रिंटिंगने डेंटिस्ट जे अनेक जे हे आहेत ते आज 3D प्रिंटिंगने बनतात. उद्याच्या जगात 3D प्रिंटिंगने ह्युमन आपले अवयवसुद्धा बनवता येतील. चक्क विमानातले कित्येक भाग, मोटारीमधले कित्येक भाग आज 3D प्रिंटिंगने बनवता येतील. उद्याच्या जगात संपूर्णच मोटार आणि संपूर्णच विमान तयार करता येतील की काय, अशी इथपर्यंत मजल गेलेली, पण त्याच्यावर संशोधन चालू आहे. त्यामुळे 3D प्रिंटिंगनी मॅन्युफॅक्चरिंगचं संपूर्ण क्षेत्र आमूलाग्र बदलणार आहे. या सगळ्याकरता हे जे इंटरनेट आहे आत्ताची, ते बँडविड्थ आपल्याला कमी पडते, म्हणून 5Gचा उपयोग फार महत्त्वाचा आहे. त्याच्याविषयी मी बोलणार आहे. आणि आता 6Gचा सुद्धा सध्या विचार चालू आहे. त्या 5Gचा जे आहे त्याच्याविषयी मी सांगणार आहे. 5Gचा जो डेटा रेट तो 5 Gbps म्हणजे गिगाबाईट्स पर सेकंड एवढा 5 Gbps एवढा रेट असेल. कारण IIoT मी आता बोललो त्याच्याविषयी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, ह्याच्यामध्ये प्रचंड डेटा इकडनं तिकडनं पाठवण्याची गरज आहे. हा जो डेटा रेट मॅनेज करावा लागेल, त्या इंटरनेटवरती आपल्याला आत्ताचा जो काही बँडविड्थ आहे ती पूर्ण पडणार नाही. म्हणून 5Gची, तर 5G या 4Gचा जो काही रेट होता त्याच्या 1000 पट 5Gचा रेट आहे आज. आणि तो म्हणजे ट्रॅफिक हा 1000 पट हँडल करू शकेल, पण त्याचा रेट आहे तो 10 पट असेल. मग एक उदाहरण सांगायचं झालं तर एक HD हाय डेन्सिटी सिनेमा जर का आपण घेतला तर तो 1 सेकंदाच्या पेक्षा कमी वेळात तो डाउनलोड होऊ शकेल. एक सिनेमा 1 सेकंदाच्या पेक्षा कमी वेळात डाउनलोड होऊ शकेल. 5G हा 5 वेगवेगळ्या तत्वांवर अवलंबून आहे. तो सगळं डिटेलमध्ये मला सांगणं अवघड आहे, पण मी थोडक्यात मेन्शन करतो, म्हणजे आपल्याला डिमिस्टिफाय होईल. एक म्हणजे मिलीमीटर वेव्स. ह्याचं कारण असं की 5G करता आत्ता जी आपण जी फ्रिक्वेन्सी बँडविड्थ वापरतोय ती खूप कमी आहे. 5G करता आपल्याला खूप मोठी बँडविड्थ वापरावी लागेल. म्हणजे फ्रिक्वेन्सीज खूप मोठ्या असतील आणि फ्रिक्वेन्सी जेवढ्या जास्त तेवढी वेव्हलेंथ कमी आपल्याला माहिती आहे, म्हणून त्याला मिलीमीटर वेव्स म्हणतात. तर मिलीमीटर वेव्सची टेक्नॉलॉजी 5G करता उपयोगी आहे. आता मिलीमीटर वेव्सची एक हे असते, एक प्रॉपर्टी अशी असते की कुठलाही अडथळा जर का असेल मध्ये तर ते चालत नाही. जर का सेलचा आकार खूप मोठा असेल तर आपल्याला माहिती आहे सेल्युलर फोन्समध्ये, मोबाईलमध्ये आपल्याला सेलचा आकार फार महत्त्वाचा असतो. त्या सेलमध्ये टॉवर असतो आणि त्या टॉवरला अँटेनाज असतात, आपल्याला सगळं माहिती आहे. तर सेलचा आकार मोठा असेल तर त्यात बिल्डिंग, झाडं वगैरे येण्याची शक्यता जास्त असते. मग आपल्याला जर का मिलीमीटर वेव्ह जर का असतील आणि ते अडथळा जर का चालणार नसेल तर आपल्याला या संबंध सेलचा आकार खूप कमी ठेवावा लागेल. म्हणून त्याला स्मॉल सेल्स ही पण दुसरी टेक्नॉलॉजी. म्हणजे मिलीमीटर वेव्ह एक स्मॉल सेल्स. मॅसिव्ह मायमो चेक, मॅसिव्ह मल्टिपल इनपुट आणि मल्टिपल आउटपुट. त्यावर बरेच अँटेनाज बसवलेले असतात आणि त्यात बरेच मॅसिव्ह तऱ्हेने इनपुट्स आणि आउटपुट असतात, म्हणून त्याला मॅसिव्ह मायमो असं एक तिसरं तंत्रज्ञान. बीम फार्मिंग नावाचं आणखी एक चौथं तंत्रज्ञान आहे की पूर्वी आपण जे प्रसारण करायचं होतं सगळ्या दिशाने जायचं, त्याच्याऐवजी आपल्याला जिथे ते पाठवायचे त्याच दिशेने फक्त बीम आपल्याला संदेश पाठवले तर ते जास्त फायदेशीर ठरेल. म्हणून बीम फार्मिंग आणि फुल डुप्लेक्स, म्हणजे दोन्ही बाजूनी आपल्याला संदेश येऊ शकतील, अशा 5 तंत्रज्ञानांवर हे संपूर्ण 5G अवलंबून आहे.